या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. देशात पर्यावरणाचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाही पर्यावरणासाठीचे लढे अपेक्षित प्रमाणात उभे राहत नाहीत. सध्याचे सामाजिक राजकीय वातावरण अशा लढ्यांसाठी पोषक नसले तरी काही मोजके कार्यकर्ते सातत्याने संघर्ष करत आहेत. अशा लढणाऱ्या व्यक्तींना समाजातून पाठबळ मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गोव्यातील ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक रमेश गावस यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागात पर्यावरणीय लढे या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे, पर्यावरण अभ्यासक शरद आजगेकर, विनायक देसाई व्यासपीठावर उपस्थित होते. गावस म्हणाले की पर्यावरणाचे लढे दीर्घकालीन असतात. त्यासाठी कायदा, ज्ञान आणि बुद्धिचातुर्य यांचा योग्य वापर करून व्यापक नियोजन करावे लागते. पर्यावरण हा विषय आत्मिक जीवनाशी जोडला गेला तरच हे लढे यशस्वी ठरतील. सर्वसामान्यांना पर्यावरण सोप्या शब्दात समजावून सांगणे, त्यांची संवेदनशीलता वाढवणे आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची हिंमत निर्माण करणे आवश्यक आहे. दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे म्हणाले की स्मार्ट सिटीच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी पडला जात आहे. हिमालयाचा ऱ्हास, नद्या आणि समुद्राचे वाढते प्रदूषण मानवी आरोग्यास धोका ठरत आहे. मात्र पर्यावरणाचे प्रश्न माध्यमातून दुर्लक्षित होत आहेत. धोरण निर्मितीत पर्यावरणाला अग्रक्रम देणे गरजेचे असून यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे. किर्लोस्कर ऑइल इंजिन आणि लक्ष्मी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा झाली. प्रास्ताविक डॉक्टर शिवाजी जाधव यांनी केले. सूत्रसंचालन तेजश्री शिंदे तर आभार जयप्रकाश पाटील यांनी मांडले. कार्यक्रमात शिक्षक, पत्रकार आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.